अर्ज दाखल केलेले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि चांगला प्रसिद्ध मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? लोकांचं प्रेम आहे. उमेदवार माहिती आहे, चांगला आहे, काम करते. त्याच्यामुळे सगळे लोक आज आमच्या सोबत, सर्व जाती धर्माचे लोकांचं तुम्हाला मोठ्या सर्व जाती धर्माचे लोक आज आमच्या सोबत. कोणत्या विकासाचा अजेंडा घेऊन समोर जाणार आहे? 100% महापालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या प्रभागाचा विकास करू आणि कुठलीही कमी पडू देणार नाही. आतापर्यंत तब्बल 4.5 कोटी रुपयांचा निधी आणून तुम्ही या प्रभागात कामे केलीत. आणखी काय मानस आहे? आतापर्यंत आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा एवढा निधी आणू शकतो. तर आता नगरसेवक झाल्यानंतर तर आता आम्ही 4 आहेत. प्रभागाचा निश्चितच काय मदत करू. बिल्कुल आज देख रहे हैं आप सभी लोगों का जो जन सैलाब जो आज उमड़ के आया है, सब तकरीबन ऐसी जीत का लोगों ने आज जो संदेश दिया हम लोगों को, चारों भी विनर कैंडिडेट है और काम करने वाले लोग हैं। इंशाल्लाह अभी आने वाले भी जो काम है, जैसा कि तकरीबन काम तो हो चुके हैं और आने वाले भी जो काम किया हम ही दे रहे हैं, तो इंशाल्लाह हम इससे ज़्यादा खरा उतरेंगे और ज़्यादा से ज़्यादा जो है लोगों को ये अपील करेंगे कि भाई जो अच्छे काम करने वाले हैं इनको अपन किस तरह से महापालिका में भेज सकते हैं, ज़्यादा से ज़्यादा कैसा विकास कर सकते हैं, उसके ऊपर ये लोगों ने सोचना चाहिए। और हमारे को तो आज विनर का कैंडिडेट तो आज सब लोगों ने घोषित कर दी। इंशाल्लाह अल्लाह के ज़ात से उम्मीद है कि बहुमतों से ये पैनल चुन के आने वाला है। बस सब लोगों से विनती है कि आने वाले 15 तारीख को ज़्यादा से ज़्यादा बहुमतों से हमको किस तरह से आप आगे बढ़ा सकते हैं, तो उसका आप ध्यान से हमारा ध्यान रखिए। और हमारे जो नेता है अजित दादा और हमारे विटेकर दादा अक्षय देशमुख और प्रताप भैया, ये सब लोगों ने हमारे को अभी आगे की जिम्मेदारी दी हुई है और भी हम काम करेंगे। हमारे वालिद साहब ने भी जो आज हमारे को जो जिम्मेदारी दे के गई है, जो एक हमारा पूरा वार्ड नहीं है, हमारा ये एक परिवार है, ये परिवार को संभालने की जिम्मेदारी दे के गए थे। इंशाल्लाह उनके ही नक्शे कदम पे हम चलेंगे। और सभी हमारे जो साथ के अभी आचार संहिता लगने की वजह से वर्क ऑर्डर हमारे रुक गए थे, अभी आने वाले 15-17 दिन के अंदर इंशाल्लाह हम इकबाल नगर, यूसुफिया कॉलोनी, गुलशना बाग के अंदर पहला उद्घाटन करेंगे। जी जरूर. आज आम्ही 4ही नगरसेवक 100% बहुमताने निवडून येणार. आणखी 100% गवाही देतो. आमच्या बरोबर आहे. जेवढे मतदार आहे ते 100% आमच्या पाठीशी आहे. आणि जेवढा प्रभावी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6चा जे विकास आतापर्यंत झालेला आहे, जे मी केला आतापर्यंत 194 घरकुल दिलेले आहे. आतापर्यंत रोड, नाली असो, रोड असो, जेवढे विकास कामं माझ्याकडून झाले ते मला 100% आमच्या पॅनलला मिळणार आहे. आणि माझी अशी एक अपेक्षा आहे की जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला निवडून द्यावं. रामनगर, रहीमनगर, छत्रपती कॉलनी, युसुफ कॉलनी, नूतन नगर, राहुल नगर, मिलीर नगर, रविदास सोसायटी, गुलशना बाग, इथं जेवढे विकास कामं होते मी 90% विकास कामं केलेले आहे. उर्वरितला जे बी आहे नाही बाई, आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गल्ली हॉस्पिटल जे असतात ते सध्या आपल्या प्रभागात नाही आहेत. आरोग्याचा जे प्रश्न आहे, जर समजा राहुलनगरमध्ये आरोग्य केंद्र उघडण्याचा प्रयत्न करू आणि हे जे पॅनल आमचा तयार झालेला आहे कोणाच्या प्रेशरमध्ये दबावाखाली मध्ये झालेलं नाही आहे. वरिष्ठाकडून जे आदेश होते त्या हिशोबाने हे महानगरपालिकेचे आम्ही दोनही महानगरसेवक सलीम बॉस यांची हत्या होती, माझी बहीण होती, आम्ही माजी नगरसेवक 2 होतो आणि 2 जे आमच्याकडून जो प्रवेश झालेला होता आकाश लाने, वसीम कवाडी यांना जे येतं वरिष्ठाकडून जे आदेश होते की 18 नगरसेवक प्रवेश केला होता राष्ट्रवादीमध्ये, त्या हिशोबाने त्यांना ती संधी मिळालेली आहे आणि आम्ही एकत्र काम राष्ट्रवादी काँग्रेसचा करण्याचा आरोग्याचा प्रश्न केलेला आहे. आता आमच्याकडे 2-3 शाळा आहे, 4 शाळा आहे टोटल. एक आहे हुतारनायक शाळा, एक आहे आंबेडकर शाळा, तिथं हॉस्टेल झालेलं आहे, एक आहे फारण शाळा, त्याच्यानंतर एक अंजुमन शाळा. इथं जे आहे तर उर्दू जे आहे, उर्दूचं जे जेवढं शिक्षण आहे जास्तीत जास्त तिथं ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करू आणि तिथली जे सुविधा आहे कॅम्प्युटर असो
हे नवीन जे स्कीम आहे Technology ते जे आहे. टेक्नॉलॉजीचे तिथं आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. ग्रंथालय ग्रंथालय संदर्भ दिलेला आहे हा. विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जी. ग्रंथालय आणण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त विकास कामे, शिक्षण व बेरोजगारी जर समजा आमच्याकडे बेरोजगारी आहे सध्या त्या हिशोबाने एक ॲम्ब्युलन्स आमची राहणार आहे, सगळ्या मिळून एक ॲम्ब्युलन्स राहणार आहे आरोग्यासाठी आणि महानगरपालिकेचे जेवढी सुविधा आहे ती जास्तीत जास्त आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सत्यमधला सत्तामध्ये आहे, वर युती आहे त्यांची, परंतु अजितदादा पवार सेक्युलर माइंडचे आहे, आंबेडकर शाहू महाराजचे विचार घेऊन चालणारे आहे, सगळ्या समाजाला घेऊन चालणारे आहे. त्यासाठी तेच समोर प्रश्न ठेवून आम्ही मतदार जाणार आहे. चला चला चला